आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकाची ही एकच इच्छा असते की माझा परिवार, माझं कुटुंब, माझ्या घराला सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, संततीचा, उत्तम आरोग्याचा किंवा उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी. माझ्या घरामध्ये, माझ्या परिवारामध्ये कोणालाही कधीच दुःख येऊ नये. आमच्यासाठी आमच्या पाठी दरिद्रता लागू नये, इडापिडा यांचा आमच्या घरावर किंवा घरामध्ये प्रवेशही होऊ नये. अलक्ष्मीचा वास आमच्या घरामध्ये वास असू नये. माता लक्ष्मीचा माझ्या घरात सतत वास असावा, माझ्या परिवारावर सतत आशीर्वाद असावा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादानेच, आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने, पितरांच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये सर्व मंगलच गोष्टी व्हाव्यात असं आपणा सर्वांनाही वाटत असतं. अपयश आमच्या वाट्यालाही कधी येऊ नये. घरामध्ये भांडण, तंटे कधी होऊ नयेत. घरात सर्व म्हणजे कंटिन्यू पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे असं सर्वांना वाटत असतं. घरामध्ये मनमुटाव कधी होऊ नयेत. घरामध्ये कधी धान्याची, पैशाची कमतरता होऊ नये. आर्थिक तंगी कधी होऊ नये. या प्रत्येक गोष्टी आपल्या प्रत्येकालाच आपल्या कुटुंबाविषयी, परिवाराविषयी या गोष्टी व्हाव्या असं वाटतच असतं. आपल्या परिवाराला सुखशांती, समृद्धीची प्राप्ती व्हावी म्हणून आपण दिवसरात्र प्रयत्नही करत असतो. पण कुठेतरी मेहनतीला, कष्टाला पाहिजे तसं फळ मिळतं. पण बऱ्याच जणांना काय होतं, खूप कष्ट, मेहनत करतायत पण तरीही या कष्टाचं योग्य ते फळ मिळत नाहीये. किंवा खूप कष्ट करतोय, खूप पैसा पण येतोय, पण तो पैसा हातामध्ये टिकत नाहीये. याचा अर्थ काय की आपल्या नशिबाची आपल्या कष्टाला साथ नाहीये. आणि जेव्हा आपल्या नशिबाची साथ नसते तेव्हा आपण कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, ती व्यर्थच आहे किंवा व्यर्थच जाते. त्यामुळे आपलं कष्ट, मेहनतीसोबत आपल्याला आपल्या नशिबाचीही साथ हवी असते. म्हणजेच जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आहे, दुःख, गरिबी, निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह एनर्जी, इडापिडा, करणीबाधा जे काही असेल, या सर्वांचा आपल्या घरात प्रवेश होऊ नये. या सर्व गोष्टींचा आपल्यावर, आपल्या माणसांवर परिणाम होऊ नये. आपल्या वास्तूवर परिणाम होऊ नये. लोकांची वाईट नजर आपल्या परिवाराला, आपल्या घराला लागू नये असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असते किंवा असेलही. तर या नवरात्रीमध्ये आपल्याला अष्टमीला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर, मुख्य प्रवेशद्वारावर एक यंत्र लावायचं आहे. ते यंत्र आहे 64 योगिनी यंत्र. तर हे यंत्र आपल्याला स्वामी समर्थ केंद्रात भेटून जाईल. तुमच्याजवळ, घराच्या नजदीक किंवा तुमच्या गावामध्ये एक तरी दिंडोरी प्रणित केंद्र, आता प्रत्येक गावाच्या ठिकाणी एक तरी दिंडोरी प्रणित केंद्राची निर्मिती, म्हणजे एक तरी केंद्र चालूच आहे. असं कुठलंच गाव माझ्या मते राहिलेलं नाहीये की तिथे दिंडोरी प्रणित केंद्र नाहीये. आता आमचं गाव छोटं आहे, माझ्या गावात केंद्र आहे. माझ्या गावापासून माझं सासर 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ते तर आमचं तरी गाव बऱ्यापैकी सुधारित आहे, पण माझे सासर खूप खेडेगाव आहे. एकदम ओल्ड, खूप वेगळं, म्हणजे सुधारणा आहे पण तरी पण वेगळं आहे आमचं गाव. तरीही तिथं केंद्र आहे. त्याचबरोबर आमच्या गावाच्या नजदीक जी छोटी छोटी गावं आहेत ना, तिथे सुद्धा केंद्र असतंच. प्रत्येक गावामध्ये केंद्रांची निर्मिती आजकाल झालेली आहे. तुम्ही तिथं जाऊन हे यंत्र मागा. जर केंद्र छोटं असेल तर इझिली अवेलेबल नाही होणार. तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही कमीत कमी तिथे जाऊन जे मुख्य तिथं सर वगैरे असतील त्यांच्याशी बोला, आम्हाला हे यंत्र पाहिजे नाही, त्यांना आणायला सांगा. तुम्हाला अष्टमीच्या अगोदर ते यंत्र भेटून जाईल. तर हे यंत्र अष्टमीलाच आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर लावायचे असते. हे जर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलं तर नक्कीच आपल्या घरातून इडा, पिडा, दुःख, दरिद्रता, अडचणी या सर्वांचाही नाश होऊन जाणार आहे. आपण जे कष्ट करत आहोत, जी मेहनत करत आहोत, त्याला आपल्याला योग्य ते फळही मिळणार आहे. कारण बऱ्याच वेळेला बघा, आपण कष्ट तर करतोय पण पाहिजे तसा पैसा येत नाही, पैशाला पैसा लागत नाही, धनधान्यानी बरकत घरामध्ये राहत नाही. म्हणजे आज आपण जो काही महिन्याचा किराणा आणलेला आहे तो 15 दिवसातच संपून जाणार, पूर्ण महिनाभर तो टिकत नाही. कारण आपण म्हणतो ना, नजर लागली, हे लागलं, ते लागलं, तर त्या सर्व गोष्टी होणार नाहीत. आपल्याला कष्ट तर करायचेच आहे, मेहनत तर करायचीच आहे,
मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळावी. आपण आपल्या आयुष्यामध्ये जेही काही सुख, समृद्धी, आयुष्य जेही काही आपल्याला हवं आहे, त्या सर्वांची प्राप्ती व्हावी. तर ह्या ज्या आपण सेवा करत असतो ना, तर यासाठीच करत असतो. म्हणजे छोट्या-छोट्या सेवेने आपलं घर जर सुखी होत असेल, तर आपल्याला सेवा करायला काहीच हरकत नाही. तर ताई, आता आम्ही हे यंत्र बसवू इच्छित आहे आमच्या दरवाज्यावरती. पण पिरियड्स चालू आहेत, सुतक असेल किंवा अजून काहीही असू शकते किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही लेट पाहिला, असंही होऊ शकते की ह्या दिवसांच्या नंतरनं तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला, तर तुम्ही काय करायचं, तुम्ही त्या महिन्यातील म्हणजे जी पुढच्या महिन्यात अष्टमी येणार आहे ना, त्या अष्टमीला हे यंत्र लावले तरीही चालेल आणि ते कसे लावायचे हे पण मी सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि मी आता सांगते. त्या पद्धतीने ते यंत्र सिद्ध करायचे आहे. नुसते यंत्र आणले आणि दारावरती लावून दिले, याला काहीच अर्थ नसतो. तर हे यंत्र आपण सकाळी लावू शकतोय, आपण संध्याकाळी लावू शकतोय. आता तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिलाय. तुम्हाला केंद्रातच जर यंत्र नाही भेटलं, तर तुमच्या गावामध्ये ज्या ठिकाणी देवाचं साहित्य भेटतं ना, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करा. त्या ठिकाणी तुम्हाला इझिली हे यंत्र भेटून जाणार आहे. तुम्ही जर हे यंत्र आजच आणलं, तर तुम्ही काय करा, ते यंत्र आणून देवापाशी ठेवा. म्हणजे ज्या काही 2-3 दिवसाच्या आपल्या सेवा होणार आहेत, त्या यंत्रावरती त्या सेवा होतील. तर ज्या दिवशी अष्टमी आहे, आता अष्टमी आहे ना, रविवारी आलेली आहे. अष्टमी रविवारी आलेली आहे, तर तुम्ही अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या सर्व सेवा त्या यंत्रावरती करायच्या आणि नंतरनं ते यंत्र हळदी-कुंकू लावायचे, त्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ते यंत्र सकाळच्या टायमिंगला जरी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावले तरीही चालेल. ताई, आम्हाला सकाळी टायमिंग नाही आहे, तर तुम्ही हे यंत्र संध्याकाळी तिले सांजेच्या टायमिंगला जरी दरवाज्यावरती लावले तरीही चालेल आणि ज्या टायमिंगला तुम्ही हे यंत्र दरवाज्यावरती लावणार आहात, त्या टायमिंगला म्हणजे ते लावल्याच्या नंतरनं तुम्ही त्याला परत एकदा हळदी-कुंकू व्हा, अगरबत्ती, निरंजन ओवाळा, त्याची पूजा करा आणि नंतरनं म्हणजे रोजची रोज आपण दरवाजाची, मुख्य प्रवेशद्वाराची पूजा तर करतच असतो. तर तुम्ही रोजची रोज आपली जी नित्य देवपूजा झाल्याच्या नंतरनं जेव्हा तुम्ही उंबऱ्याची आणि मुख्य दरवाजाची पूजा करसाल, त्या टायमिंगला या यंत्राची पण रोजची रोज पूजा झाली पाहिजे. तर ताई, आता हे यंत्र आम्ही लावलं. ह्या अष्टमीला आम्ही हे यंत्र लावलं. ते शक्यतो करून फाटणार नाही मनाने, तुटणार नाही मनाने, काहीच नाही. का तर ते दरवाज्यावरती आपण एकदम वरच्या साईडला लावणार आहोत. म्हणजे एकदम वरती लावू नका. ते नजरेत पडेल असे लावा. तर ते यंत्र तुम्ही यावर्षी लावलं तर पुढच्या नवरात्रीत बदललं तरीही चालेल. जर चांगलं राहिलं तसंच ठेवलं तरीही चालेल आणि बदललं तरीही चालेल. तर काहींना वाटेल, ताई आता आम्हाला रोजची रोज जर त्या यंत्राची पूजा नाही करायला झाली तर चालेल का? हो, काहीच हरकत नाही. तुम्हाला जर रोजची रोज शक्य नसेल किंवा लक्षात राहत नसेल, तर तुम्ही फक्त आहे ना, अष्टमी टू अष्टमी ही सेवा केली तरीही चालेल. त्यावेळेस यंत्र काढायला जाऊ नका, दरवाज्यावरतीच ही सेवा केली तरीही चालेल. तर अजून एक प्रश्न, ताई पिरियड्स, सुतक आहे, विटाळ आहे किंवा यंत्र आम्हाला भेटले नाही, काहीच हरकत नाही. तुम्ही काय करा, पुढच्या महिन्यामध्ये जेव्हा अष्टमी येणार आहे त्याच्या 8 दिवस आधीच हे यंत्र घरामध्ये आणून ठेवा, देवघरामध्ये ठेवा. जे काही तुम्ही पूजा, अर्चा, मंत्र, जप, तप तुमचे जे काही होणार आहे ते यंत्रावरती ते होणार आहे. म्हणजे यंत्र समोर असणार आहे, त्यामुळे ते यंत्र सिद्ध होईल. आणून फक्त लावण्याचं काम करू नका, यंत्र सिद्ध पण झालं पाहिजे. ताई, आम्ही पहिल्यांदाच तुमच्या व्हिडिओवरती आलेलो आहोत किंवा पहिल्यांदाच स्वामी सेवेत नवीनच आलेलो आहोत, तर काय सेवा करायची? आता हे यंत्र आणलेलं आहे, तुम्ही म्हणताय तुमची नित्यसेवा, तुमचे मंत्र, जप, तप काय असेल ते करा, पण आम्ही काहीच करत नाही. असे पण आहेत व्यक्ती. असं समजू नका मी सांगते काहीतरी उगीच बडबड विनाकारांची चाललेली आहेत. असे पण व्यक्ती आहेत की ताई आम्ही नुकतंच स्वामी सेवेत आलेलो आहोत, आम्हाला काही माहिती नाही. तर तुम्ही काय करा, हे यंत्र घरात आणल्याच्या नंतरनं तुम्ही स्वामी समर्थांचे आपले 11 माळी जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा. आणि जर तुमच्याकडं माळ नसेल तर तुम्ही काय करा, एक अगरबत्ती लावा आणि ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करत राहावा किंवा घड्याळामध्ये पाहून 20 मिनिटे कंप्लीट, म्हणजे 20 मिनिटे कंप्लीट होईस्तोपर्यंत तुम्ही हा जप केला तरीही चालेल. एक माळ नवार्णव मंत्राची करायची रोजची रोज आणि तुमची जी काही कुलदेवी असेल तिच्या नावाने सुद्धा एक माळ करायची.
त्यानंतर स्वामीचरित्र सारामृतमधले नित्य 3 अध्याय वाचन करायचे. तर हे जर तुम्ही केलं, एवढं जरी केलं ना तरी ते यंत्र सिद्ध होणार आहे. आणि ज्यावेळेस अष्टमी येईल, तुम्ही ही महिनाभर सेवा केली, ताई आता या अष्टमीपर्यंत आम्हाला हे यंत्र भेटले नाही, तुम्ही केव्हा कुठे देवाच्या ठिकाणी गेला, तुम्ही ते यंत्र घेऊन या, तुम्ही देवघरामध्ये ठेवा, महिनाभर त्याची सेवा होऊ द्या, पूजा होऊ द्या, ते सिद्ध होऊ द्या, कारण त्याची तेवढ्या पटीत आपल्याला फळ पाहायला भेटणार आहे. तर ही सेवा दिंडोरी प्रणित केंद्रातूनच असते. जे मी काही सांगते हे विनाकारण सांगत नसते. आम्ही केंद्रात जातो तिथे या गोष्टी सांगण्यात येतात, फक्त त्याचा आम्ही डीप तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या बऱ्याचशा भगिनी अशा आहेत, ताई मला केंद्रात जायला होत नाही, आम्हाला सेवा करायची तर खूप इच्छा असते, पण घरचे आम्हाला केंद्रात जाऊन देत नाहीत, किंवा मुले लहान आहेत, आम्ही केंद्रामध्ये जाऊ शकत नाही, किंवा केंद्र आमच्यापासून खूप लांब आहे, ताई मला जाता येत नाही, पण खूप इच्छा आहे मी स्वामींची सेवा करायची. तर तुम्ही या सेवा करा. हे यंत्र जरी तुमच्याकडे नसले तरीही तुम्हाला ही कंटिन्यू मी आज जी सेवा सांगितलेली आहे ती रोजच्या नियमानुसार रोज नित्यसेवा ही आपल्याला करायचीच असते. तर हे 64 योगिनी यंत्र कधी आणायचं, कसं आणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हे काही जास्त महाग पण नसतं, याच्यासाठी बाकीचा जास्त काही खर्च करण्याची गरजही नसते. तुमच्या घरातील आर्थिक, मानसिक, स्वास्थिक स्थिती जर सुधारायची असेल, तुमच्या घरावरती जर वाटत असेल, कुणाची वाईट शक्ती नको, कुणाची वाईट नजर नको, कुठली बाधा नको, अवलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदायला नको, सतत आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असावा असे जर वाटत असेल, तर या छोट्या छोट्या सेवा करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न आपण करायचा असतो. आणि ही सेवा खूप छान, म्हणजे एकदम सोपी आहे, करायला काहीच अवघड नाही आहे. फक्त आपल्याला 64 योगिनी यंत्र आपल्याकडे आवश्यक आहे, ते आणा. ह्या महिन्यात नाहीच शक्य झालं तर पुढच्या महिन्यात आवर्जून आणा. चला मग, झालेली माहिती, झालेली सेवा ही तुमच्या लक्षात आलेली असेल. आवर्जून हे यंत्र आणा, ही सेवा करा, त्याचे फायदे घ्या, आणि जर रिझल्ट आला तर नक्की मला कमेंट करून सांगा. झालेला व्हिडिओ, झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.